घरातला चेहरा देण्याची परंपरा जी भाजपची आहे ती पुन्हा भाजपने पाळलेली पाहायला मिळते। बरोबर बोललात तुम्ही। भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। तळागाळात आम्ही लोकांपर्यंत अंत्योदयापर्यंत आम्ही काम करत असतो आणि अशा कार्यकर्त्याला इतका मोठा बहुमान मिळणं सर्वसाधारण घरातल्या माझ्यासारख्या महिलेलाही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि भारतीय जनता पक्षाने एक मराठी महापौर या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही कोकणातले आहात, कोकणातला सुद्धा संबंध तुमचा येतो कारण तुमचं गाव कोकणातलं आहे। कोकणातल्या माणसाला किंवा मराठी माणसाला संधी दिली आहे। हो, कोकणातली लोक तर खुश झालीच असणार। कोकणातल्या एका त्यांच्या मुलीला या ठिकाणी ही संधी मिळालेली आहे। पण आपण मुंबईचं ज्यावेळी प्रतिनिधित्व करत असतो त्यात मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आहे। या ठिकाणी कोकणातली लोक आहेत, सगळ्या जाती धर्माची सगळीजण या ठिकाणी आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी महापौर पदावरती मात्र सगळ्यांसाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे। काय असेल महापौर पद स्वीकारल्यानंतर? खरं सांगायचं तर आमच्या देवेंद्रजींनी आमचे जे महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब आणि आता आमच्या सुनित्राताई पवार यांचं काम मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी चालूच आहे। मुंबईसाठी तर देवाभाऊंचं इन्फ्रामॅन म्हणून त्यांना बोललं जातं। मग तुम्ही पाहिलं तर मेट्रोचं जाळं असेल किंवा BDD चाळी असतील, त्या ठिकाणी 560 त्यांनी घर दिलेलं आहे। 120 स्क्वेअर फीटावरून 560चं घर दिलेलं आहे। मग त्या ठिकाणी कोस्टल रोड झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करणे हेही त्यांनी विजन हातामध्ये घेतलेलं आहे। आता ह्याला पुढे गती देण्याचं काम हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई सगळ्याच माझ्या नगरसेवकांच्या सूचनेतून पूर्ण मुंबई आम्ही तयार करणार। 25 वर्षाचा कचरा साफ करू असं तुम्ही मगाशी म्हटलात, नेमकं काय करायचंय तुम्हाला? गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई टॅक्स पेअरचा पैसा ज्या पद्धतीने या उभाटा गटाने भ्रष्टाचार करून खाल्ला ते काढण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आणि ती असंही ते लोकांपर्यंत गेलेलं आहे। कारण हा जो रिझल्ट तुम्ही बघताय, महायुतीचे 118 नगरसेवक आणि 3 ते पक्ष एकत्र होऊन 50चा आकडा नाही गाठता आला, तर हे त्याचं उत्तर मुंबईकरांनी त्यांना दिलेलं आहे। संपूर्ण श्वेतपत्रिका काढणार भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्यासाठी मागच्या काळातला विषय तर सगळेच निघणार आहे सभागृहामध्ये। ज्यावेळी बघा, मी या ठिकाणी असं सांगते की शक्यतो मी महापौर निवडून आल्यानंतर मी न्यूट्रल त्या पद्धतीने सभागृह चालवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। माझी इच्छा असेल की बसलेल्या 227 माझ्यासहित आम्ही मुंबईचे ट्रस्टी म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि मुंबईच्या हितासाठी आणि त्यांच्या सुविधेसाठी त्या ठिकाणी काम करायचं आहे। माझी अशी इच्छा असेल की पक्षभेद विसरून सभागृहामध्ये 4.5 वर्षांनी हे इलेक्शन कोविडनंतर लागलेलं आहे। 4.5 वर्ष मुंबईकर नगरसेवकाची वाट बघत होते, सभागृहाची वाट पाहत होते। 4.5 वर्षानंतर हे सभागृह, त्याच्याही अगोदर कोविडचे पूर्ण भारत देश बंद होता ते 2 वर्ष, एक साधारण 6-6.5 वर्षानंतर सभा त्यांच्याशी बातचीत करणार। सर, उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून जे आहे ते तुम्हाला उमेदवारी आता तुम्ही जाहीर दाखल केलेली आहेत, काय तुमची प्रतिक्रिया, काय सांगा? मी प्रथम महायुतीचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व महायुतीच्या नेत्यांचा आभार व्यक्त करतो। आमच्या सहयोगी नगरसेवक नगरसेविकांचा आभार व्यक्त करतो की त्यांच्या सर्वांच्यामुळे मला इथे हे उपमहापौरपद होण्याचा अर्ज भरता आला। आम्ही परमेश्वराचे आभार मानतो, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानतो, वंदनीय धर्मवीर आनंदिके साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो की त्यांच्या या आशीर्वादामुळे मला आज हे एवढं मोठं पद भूषवण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे। कॅमेरामन अमित चिकवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।